प्रत्येक मुलाच्या मनात आहे की मी करू काय. समजावणं जर मला नीटमध्ये मार्क नाही कमी आले, मला कट ऑफच्या मागच्या वर्षीच्या कट ऑफ्स आहेत त्याच्याप्रमाणे कमी मिळाले तर काय करू. सो ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो की माझ्या मुलाला परदेशात जाऊन आपल्याला MBBS करायचं, डॉक्टर करायचं, पण मग अनेक शंका उपस्थित होतात की खरंच ते फायद्याचं आहे की नाही, पैसा किती लागेल, म्हणजे जे काही मिथ्स आहेत त्याचे आन्सर्स मला तर आता तुमच्याकडनं हवे. माझा पहिला गोल तर हाच असला पाहिजे की मी गव्हर्नमेंट मेडिकलला मिळवं. नाही मिळालं म्हणजे मी माझी लाईन चेंज करायची नाही. बरीच मुलं मग त्या पैशाच्या अभावी किंवा प्रायव्हेट कॉलेजला देण्याची त्यांची कपॅसिटी नसल्यामुळे वेगवेगळे BMS किंवा BSc नर्सिंग जिथे त्यांचा कोर होता MBBS तिथे ते एकदम अशा प्रोफाईलला जातात तिथे त्यांना इंटरेस्ट नाही आहे. पण आता ठीक आहे, आता आपण करतो तर डॉक्टरची डिग्री घेऊया. पालकांची पेईंग कपॅसिटी, कारण हा 6 वर्षाचा कोर्स आहे जिथे तन मन धन सगळं लागणार आहे आणि एंड ऑफ द 6 इयर्स आपला मुलगा डॉक्टर बनून आलं पाहिजे, सक्सेसफुली आलं पाहिजे, याच्याकडे आपला भर असतो. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो आपला पॉडकास्ट असणार आहे तो खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आता नुकत्याच एक्झाम्स वगैरे संपलेले आहेत, आता रिझल्ट्स वगैरे येतील आणि जे काही 12वीचे मुलं आहेत ते इंजिनिअरिंगसाठी, मेडिकलसाठी अप्रोच करतील. तर मंडळी, जर तुमच्या ओळखीमध्ये एखाद्या मुलाला जर भविष्यामध्ये डॉक्टर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न असेल, तर आजचा हा पॉडकास्ट तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण आपण आजच्या पॉडकास्टमध्ये वृषाली मिरजगावकर मॅमला इन्व्हाइट केलेला आहे की ज्या मेड फ्रंटियर या कंपनीच्या फाउंडर आहेत आणि त्यांची जी कंपनी आहे ती मुलांना जर डॉक्टर व्हायचं असेल तर सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे ॲडमिशन मिळाल्यापासून तर शेवटपर्यंत, लायसन्स मिळवपर्यंत ती त्यांना हेल्प करत असते. आणि जर समजा मुख्यतः तुमच्या ओळखीचा एखादा स्टुडंट असेल ज्याला परदेशात जाऊन MBBS कंप्लीट करायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, तर त्यांना ती कंपनी पूर्णतः गाईड करत असते. तर आजचा जो पॉडकास्ट असणार आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तर आता आपण या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. वृषाली मॅम, तुमचं पुन्हा एकदा श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू परत एकदा मला एक संधी दिल्याबद्दल आणि तुमच्या श्रीमंत स्टुडिओने परत एकदा मला इन्व्हाइट केल्याबद्दल मनापासून आभार. आणि मला नक्कीच योग्य गायडन्स द्यायला आवडेल, ते माझ्या रक्तात आहे. आणि त्याचनुसार मुलांना योग्य गायडन्स मिळाला तर त्यांचा प्रवास सुखकर कसा होईल, शैक्षणिक प्रवास, मेडिकल प्रवास हा सोपा नाही, तो सुखकर करण्याचा हा अल्टिमेट उद्देश घेऊन मी आज या पॉडकास्टला आलेले आहे. येस, तर आजचा पॉडकास्ट आपण इन्फॉर्मेशन बेस जास्त ठेवूयात की लोकांचे जे काही मनातले प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने सोडवता येईल याच्यावरती जास्त फोकस करूयात. तर आता नुकताच रिझल्ट लागेल समजा नीटचा, तर मला एकदा सांगा की रिझल्ट लागल्यानंतर अनेक लोकांच्या मुलांच्या डोक्यात एक प्रश्न असतो की पुन्हा एकदा नीटची तयारी करावी का दुसरं काहीतरी ऑप्शन शोधावं. तर हा जो क्वेश्चन आहे त्याला त्यांनी कशाच्या बेसिसवरती त्याचा डिसिजन घ्यावा? फ्रँकली स्पीकिंग, नीट ही एक्झाम जी आहे ती एक फिल्टरेशन प्रोसेस आहे, हे पालकांनी लक्षात घ्यावं. यात मुलांची कपॅसिटी किती आहे, काय आहे, हा नंतरचा भाग येतो. पण इंडियन एज्युकेशनमध्ये ही एक फिल्टरेशन प्रोसेस आहे. आपल्याकडे दरवर्षी जवळजवळ 20 ते 22 लाख मुलं कमीत कमी बसतात. त्यात 20 ते 22 लाख संख्या परीक्षेला बसायची वाढली का आहे, कारण रिपिटेशनमध्ये बरीच मुलं बसतात. कारण एकच सिम्पल आहे की मला गव्हर्नमेंट सीट हवी. गव्हर्नमेंट सीट का हवी, कारण तिथे एक फेअरली फी स्ट्रक्चरमध्ये आपलं शिक्षण कंप्लीट होतं, प्लस त्याला एक मान्यता एक वेगळ्या पद्धतीची आहे. पण आजकाल जी वाढती सगळी इन्फ्लेशन आणि या सगळ्या गोष्टी बघता, महागाई आणि कॉम्पिटिशन ज्या पद्धतीची आहे, कॉम्पिटिशन आणि त्याच्यानंतर येणारी महागाई, या दोन्ही गोष्टींचा जो इम्पॅक्ट आहे तो प्रायव्हेट सेक्टरवर झालेला आहे, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये. सो प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जर एखाद्या हुशार मुलाला किंवा एखाद्या एस्पायरिंग डॉक्टरला जायचं असेल तर त्याच्याकडे तेवढा पैसा नाही आणि त्याने घालवू पण नाही, फ्रँकली स्पीकिंग. सो त्या स्टेजेसमध्ये आता म्हणून ही बाहेर जाण्याचा जो स्रोत आहे तो वाढला आहे गेल्या काही वर्षांपासून. आणि प्रत्येक मुलाच्या मनात आहे की मी करू काय. समजावणं जर मला नीटमध्ये मार्क नाही कमी आले,
मला कट ऑफच्या मागच्या वर्षीचे कट ऑफ्स आहेत त्याच्याप्रमाणे कमी मिळालं तर काय करू. सो तुम्ही ज्या ध्यासाने 10वी बसून किंवा टिल 12th ज्या ध्यासाने अभ्यास केलेला आहे ते तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करणं हे प्रथम आपल्या मनाची तयारी पाहिजे. ठीक आहे. ती मनाची तयारी कधी होईल जेव्हा तुम्हाला पीस ऑफ माइंड असेल की ठीक आहे बाबा मी तयारी करतो आहे, माझा पहिला गोल तर हाच असला पाहिजे की मी गव्हर्नमेंट मेडिकलला मिळवावी. नाही मिळालं म्हणजे मी माझी लाईन चेंज करायची का. बरीच मुलं मग त्या पैशाच्या अभावी किंवा प्रायव्हेट कॉलेजला देण्याची त्यांची कपॅसिटी नसल्यामुळे वेगवेगळे BMS किंवा BSc नर्सिंग जिथे त्यांचा कोर होता MBBS तिथे ते एकदम अशा प्रोफाईलला जातात तिथे त्यांना इंटरेस्ट नाही आहे. पण आता ठीक आहे आता आपण करतो तर डॉक्टरची डिग्री घेऊया. डॉक्टरची डिग्री पण त्याच्यामागे हे लक्षात गेलं पाहिजे की आयुर्वेदिक आणि होमिओपॅथी या डॉक्टरच्या डिग्र्या खूप चांगल्या आहेत, त्यात काही कमी नाही आहे. पण जर तुम्ही बाहेर देशांमध्ये पुढे जाण्याचा विचार कराल तर या डिग्रीज व्हॅलिड नाही जेवढी MBBS. ठीक आहे. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर ती आधी करायची की नंतर करायची, मग ती वेळेची असू दे, पैशाची असू दे किंवा आपल्या एफर्ट्सची, ती कधी करावी आणि कशी करावी याला खूप महत्त्व आहे वेन इट कम्स टू स्पेसिफिकली मेडिकल फील्ड. ठीक आहे. सो त्याच्याने पुढे जाऊन तुम्हाला असंही वाटू शकतं की यार मी त्यावेळेला थोडासा विचार केला असता आणि बाहेर गेलो असतो तर माझं MBBSचं स्वप्न कम्प्लीट झालं असतं. कारण हे पहिल्या 2-1 वर्षात नाही, 3ऱ्या वर्षापासून जेव्हा पहिले 2 वर्ष सगळ्या मेडिकल फील्डमधले बऱ्यापैकी सारखे असतात. MBBS घ्या, BDS घ्या, BHMS घ्या, आयुर्वेदा घ्या, त्यांचे पहिले 2 वर्ष समसमान असतात कारण कॉन्सेप्ट बेस असतो. त्याच्यानंतर जेव्हा क्लिनिकल सुरू होतं ना त्यावेळेला ते डिफरन्स जाणवायला लागतो. त्यावेळेला जेव्हा तुम्हाला जाणवेल त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. ओके. सो रिपिटेशन पूर्वी यस ऑफकोर्स पूर्वी लोक करायचे, पण आता गेल्या 2 वर्षापासून ज्या टाईपने पेपर सेट होत आहेत, ज्या पद्धतीने टफनेस त्याच्यात यायला लागलेला आहे, बेस्ड ऑन दॅट आय विल नॉट प्रिफर किंवा मी सजेस्ट करणार नाही की पालकांनी रिपीटेडली त्या गोष्टींसाठी जावं. कारण आज तुम्ही जसं रिपीट करता तसं लाखो मुलं करताय, पुढच्या वर्षी कॉम्पिटिशन अजून टफ होणार आहे. सो इन्स्टेड ऑफ गोईंग फॉर दॅट 1 एंटायर इयर सेम स्टडी तुम्ही करणार, मुलांचा अभ्यास जातो, मूड जातो, त्यापेक्षा बेटर ट्राय टू ऑफ फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्स आणि त्याला आता वाव आहे, त्या डिग्रीज व्हॅलिड. ओके. आता ज्या वेळेस एखादा व्यक्ती म्हणतो की माझ्या मुलाला परदेशात जाऊन आपल्याला MBBS करायचे, डॉक्टर करायचे, पण मग अनेक शंका उपस्थित होतात की खरंच ते फायद्याचं आहे की नाही, पैसा किती लागेल, म्हणजे जे काही मिथ्स आहेत त्याचे आन्सर्स मला तर आता तुमच्याकडनं हवे. सो मिथ्स म्हणजे बेसिकली मिथ्स एवढंच आहे की 3 मिथ्स मेजर आहेत. पहिली गोष्ट आहे की माझ्या मुलाला काय म्हणू शकतो आपण त्याला की त्याला तिथे डिग्री व्हॅलिड आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की तिथे जाऊन माझा मुलगा चुकीच्या युनिव्हर्सिटीमध्ये तर जाणार नाही आहे ना. तिसरी गोष्ट तो ॲडजस्ट होईल की नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी, पैसा पण किती लागेल ओव्हरऑल तो तर नंतरचा भाग येतो. मेजर भीतीची कारणं हीच आहेत, कन्फ्युजन, भीती, कॉन्फिडन्स नसणं. कारण आपण एवढा लांब पाठवतोय तर पालकाची मनस्थिती बघितली तर ऑब्व्हियस आहे, पण त्याच्यासाठी योग्य गायडन्स घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि मेड फ्रंटियर त्याच एका बेसिक गोष्टींवर आहे की ड्रीम्स टू अचिव्हमेंट आमची टॅगलाईन आहे. त्याच्यामध्ये तुमचं जे ड्रीम आहे ते तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला एंड टू एंड त्याच गोष्टी, ह्याच सगळ्या मिथला तुम्हाला काटछाट करण्यासाठी, कटडाऊन करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक क्लियर पिक्चर देतो तो तुम्हाला मार्केटमध्ये कोणीही देत नाही. सो याच्यावरच जास्ती करून लोक विषय टाळतात किंवा तो लांबणीवर टाकतात, 1 वर्ष घेतात आणि मग परत येतात किंवा मग तेव्हा सुरू करतात. तेव्हा ऑब्व्हियसली जेव्हा तुम्ही वर्ष वाढवतात, इथे जशी फी थोडीफार वाढते खूप, तिथे थोडीफार तर वाढेल. सो जी फी तुम्हाला मागच्या वर्षी अफोर्डेबल होती ती कदाचित स्ट्रेचमध्ये येऊ शकते. सो डिसिजन हा राईट वेला पहिल्याच वर्षी घेतला तो जास्ती फायदेशीर असतो. तर हे मिथ आहे फक्त की व्हॅलिड आहे का डिग्री किंवा तिथे जाऊन माझ्या मुलाला योग्य फसवणूक तर होणार नाही आणि तो आल्यानंतर FMG क्लिअर करत नाही किंवा तिकडला अभ्यास सोपा असतो, हे मिथ आहे. पण ते अर्धवट सत्य आहे. पूर्ण सत्य आपण आता पुढच्या पॉडकास्टमध्ये आपण बघणारच आहोत की त्याचे काय उत्तर आहे. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता चला माझी मनाची तयारी झालेली आहे, पण मला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे, कारण तिकडची आपल्याला आयडिया नसते. मग कॉलेज सिलेक्ट करताना कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत?
आता जेव्हा मेड फ्रंटियरकडे तुम्ही येता त्यावेळेला तुम्हाला इतर एजंट आणि कन्सल्टंटसारखे स्पेसिफिक ऑप्शन्स दिले जात नाही. पहिली गोष्ट तिथे वास्ट कारण आम्ही कुठल्याही एजंटशी कनेक्टेड नसतो. का नसतो? कारण आम्हाला तो आमचा एक वेगळा जो एक अँगल आहे की मुलांच्या दृष्टीने आम्ही विचार करतो, युनिव्हर्सिटीच्या नाही किंवा त्या कन्सल्टंटच्या नाही, किंवा आम्हाला सीट्स भरायच्या म्हणून आम्ही काम नाही करत आहे. आमचं म्हणणं आहे की आमच्याकडनं प्रत्येक मुलगा जो जाणार आहे तो डॉक्टरच बनून आला पाहिजे. आता याच्यात काय लक्षात ठेवायचं, जर आमच्याकडे नाही आला तुम्ही दुसरीकडे गेलात तर आयडियली तुम्ही हे बघितलं पाहिजे की ती जी युनिव्हर्सिटी जी तुम्ही बघताय ती लिस्टेड आहे का, NMC गाईडलाईन्सप्रमाणे लिस्टेड आहे का. ठीक आहे. त्याच्या FMGचे पासिंग रेट काय आहे. ठीक आहे. प्रत्येक वर्षी FMGची जे काही स्क्रीनिंग टेस्ट होतात त्याचे रिझल्ट्स ऑफिशियल साईट्सवर असतात. ठीक आहे. त्याच्यावर जाऊन ते बघणं किती आहे. पण त्याच्यातही तुम्हाला डेटा ॲनालिटिक्स आला पाहिजे की तो डेटा कसा इंटरप्रेट करायचा. तिसरी गोष्ट त्यांच्या इंटर्नशिप ज्या NMCने गाईडलाईन्स दिल्या आहेत त्या गाईडलाईन्सप्रमाणे त्यांचा पूर्ण करिक्युलम किती महिन्यांमध्ये कंप्लीट होतो आहे. कमीत कमी 54 मंथ्स हा अकॅडमिक प्रोग्राम असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. 12 महिन्याची इंटर्नशिप. ठीक आहे. तर हे क्रायटेरियाज फुलफिल होत आहे का. प्लस ती युनिव्हर्सिटी आहे ती वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या लिस्टिंगमध्ये आहे का, तरच जाऊन पुढे जाऊन पण तुम्हाला वाव मिळतो बाहेरच्या परदेशांमध्ये पुढचं शिक्षण या पुढच्या गोष्टींना जाईल. सो ह्या सगळ्या गोष्टी आधी आपण चाचपटून घेतल्या पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही एजंटकडे जेव्हा जाता तेव्हा तुम्ही 3 मेन प्रश्न विचारायचे. पहिली गोष्ट, तुमचं स्वतःचं जर मूल असतं तर यातल्या कुठल्या युनिव्हर्सिटीला तुम्ही घातलं असतं. दुसरी गोष्ट, या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिशमधनं करिक्युलम शिकवलं जातं का. तिसरी गोष्ट आहे की या युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना FMGचा पासिंग पर्सेंटेज किती आहे. या 3 गोष्टी प्रॉमिनंटली विचारा. ओके. सो त्या उत्तरांमधून तुम्हाला कळेल की खरंच आपल्याला इथे सपोर्ट कुठच्या लेवलपर्यंत मिळेल किंवा किती खरी परिस्थिती आहे. सो रिसर्च करणं हे पालकांनी पण केलं पाहिजे. नाही समजणार रिसर्च. सो त्याच्यासाठीच आमच्यासारखे जे काही मेडिकल करिअर पार्टनर्स आहेत की जे तुम्हाला योग्य दिशा दाखवणार आहेत त्यांच्याकडे आलात तर तुमचं प्रोफायलिंग होतं. ओके. तुमच्या एक्सपेक्टेशन्स बघितल्या जातात. पालकांची पेईंग कपॅसिटी, कारण हा 6 वर्षाचा कोर्स आहे जिथे तन मन धन सगळं लागणार आहे आणि एंड ऑफ द 6 इयर्स आपला मुलगा डॉक्टर बनून आलं पाहिजे, सक्सेसफुली आलं पाहिजे याच्याकडे आपला भर असतो. तिथे जाऊन तुम्हाला कशा टाईपचा सपोर्ट मिळणार आहे, कसा हवा असला पाहिजे, तो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रोफायलिंग थ्रू करतो आणि मगच सजेस्ट करतो. ओके. आता मला थोडंसं एजंट्सबद्दल विचारायचं आहे. जसं की या एजंट्सकडून कशा पद्धतीची फसवणूक होऊ शकते किंवा काही फ्रॉड्स होऊ शकतात. आता फ्रॉड्समध्ये कसं असतं की काही एजंट्स असतात, सब एजंट्स असतात. प्रिफर टू गो टू कन्सल्टंट जे डायरेक्ट कन्सल्टंट आहे. त्या युनिव्हर्सिटीच्या साईट्सवर पण असतात जे डायरेक्ट कन्सल्टंट आहेत. मग ते ओळखायचे कसे की त्यांच्या वेबसाईट्सवर ते कन्सल्टंट्सची नावं दिलेली असतात. ओके. ओके. आणि ते कन्सल्टंट जे असतात ते पूर्ण इंडियासाठी अपॉइंट असतात. आता हा मार्केट इतका फोफावलेला आहे की इथे तुम्हाला एजंट्सच जास्त दिसतील, कन्सल्टंट फार कमी दिसतील. हातावर मोजण्या इतके कन्सल्टंट आहेत की जेन्युइनली काम करतात. आता हे जे एजंटबद्दल आपण आता बोलूया आधी. हे एजंट जे असतात ना हे दुसऱ्याला ॲडमिशन प्रोव्हाइड करणारे असतात. आता याच्यात काय होतं, तुमच्याकडनं तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेतले जातात ॲट स्टार्ट, जेणेकरून तुम्ही कुठेही कोणाकडे जाऊ नये. पहिल्यांदा तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊ नये, कधीच नाही, पूर्ण खात्री झाल्याची आहे. ओके. तर ते आधी तुमच्याकडनं ओरिजिनल डॉक्युमेंट घेतील, हेफ्टी 50-60 हजार रुपये फी घेतील. आणि ती फी घेतल्यानंतर म्हणजे तुमची ॲडमिशन करवतो सांगतील ए कॉलेजचं नाव. मी आता कुठल्याच कॉलेजेसची नावं नाही घेणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेल. तुम्हाला सांगितलं की ए कॉलेज खूप छान आहे, तुम्ही पण थोडा रिसर्च केला, तुम्हाला आवडलं, तुम्ही त्याची फी भरली. त्याच्याकडे त्याचं ऑथरायझेशन नाही आहे, तर ते दाखवण्यासाठी दाखवलं आहे की ए कॉलेज माझ्याकडे आहे, पण त्याच्याकडे आहे CDE. सो तो काय करेल, तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला खेळवत राहील. हो तुमचं प्रोसेसिंग केलेलं आहे, ॲडमिशन लेटर तुम्हाला प्रोव्हिजनल दाखवेल. प्रोव्हिजनल ॲडमिशन लेटर असं काही नसतं. तुम्हाला ॲक्च्युअल ॲडमिशन लेटर कॉलेजकडनंच मिळतं जे डायरेक्ट कन्सल्टंट असतात. ओके. ठीक आहे.
सो ते ॲडमिशन लेटर प्रोव्हिजनल दाखवलं जाईल, त्या बेसिसवरती तुम्ही पुढचे पैसे द्याल. आणि 2 महिन्याने त्याला माहिती आहे की या कॉलेजमध्ये त्याला काही अप्रुव्हलच नाही आहे किंवा त्याची पॉच नाही आहे. मग तो शेवटच्या क्षणी डिस्क्लोज केला 1-1.5 महिना अगोदर, जिथे तुमची पूर्ण मानसिक तयारी झाली, तुम्ही पैसे पण देऊन टाकलेले आहेत आणि आता तुमचे सगळे ऑप्शन्स बंद झाले आहेत, बरोबर. तेव्हा तो तुम्हाला सांगेल की नाही, या कॉलेजमध्ये ते विसा देत नाही. मग तुम्ही एक काम करा ना, तुम्ही डी कॉलेजमध्ये जा. मग ते लोअर ग्रेडचं कॉलेज आहे आणि त्याच्यानंतर मग तिथे तुमच्यासमोर पर्याय नाही म्हणून तुम्ही ते ॲक्सेप्टही कराल. सो ही अशा टाईपची फसवणूक होते. ही पहिली प्रकार. दुसरा प्रकार असतं की तुम्हाला हॉस्टेल्सची हे दिली जाते, कन्फर्मेशन दिलं जातं तुम्हाला हॉस्टेल मिळेल. आणि बऱ्याच युनिव्हर्सिटीजचं आत्ता मध्यंतरी झालं की त्यांच्याकडे त्यांच्या एजंटने, पॅन इंडियातल्या एजंटने इतके ॲडमिशन्स दिले त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीला की 2nd इयरपासून त्यांना मुलांना ॲकोमोडेट करता येत नव्हतं. 3rd इयरच्या मुलांना त्यांनी सांगितलं XYZ कारण देऊन एक्सपेल केलं आहे. बापरे. युनिव्हर्सिटीतनं एक्सपेल केलेलं आहे. आणि ते एक्सपेल केल्यानंतर त्या मुलाचं आयुष्य, त्यांना काही घेणं देणं नाही आहे तुमच्या आयुष्याशी. त्यांना घेणं देणं होतं 3 वर्षाचे तुम्ही पैसे भरले ते त्यांना मिळालेले आहेत. आता त्यांच्याकडे, आणि ते अशी कारणं सांगतात की रशियन गव्हर्नमेंट किंवा इंडियन एम्बसीसुद्धा त्याच्यावर काहीही करू शकत नाही. सो तुम्ही अशा कॉलेजेसमधनं कसं कळणार तुम्हाला? ते कळणारच नाही, कारण ते फक्त चांगलंच सांगणार आहे. सो डोंट गो बियॉन्ड फक्त त्यांच्या ब्रोशरवरचे फोटो आणि ते व्हिडिओज बघून जाऊ नका. इट्स ऑल पेड. ओके. इट्स ऑल पेड थिंग्स आर गोईंग ऑन. ठीक आहे. सो ते जे व्हिडिओज फोटोज असतात ना, ते फक्त तुम्हाला आयडिया देऊ शकतात कॉलेजचा आजूबाजूचा एरिया कसा आहे, कॅम्पस वगैरे कसं आहे. पण ॲक्च्युअल तिथे गेल्यानंतर हे प्रॉब्लेम्स आहेत. तिथे खाण्यापिण्याचे तर वांदे आहेतच. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ओघाने येतात. सो बेसिक प्रश्न हाच आहे की एजंट हे फुलप्रूफ तुमच्यासाठी कधीही स्टँड बाय नसतात. ते तुमच्यासाठी स्टँडिंग पोझिशनमध्ये नसतात. ते फक्त टिल द टाईम यू आर फिक्सिंग अप युअर ॲडमिशन, यू आर गोईंग देअर, बस तुम्ही एकदा लँड झाला, तुमचं काय झालं याच्याशी त्यांचं घेणं देणं नसतं. इन्स्टेड what we do as a made frontier, we don't run behind the universities, rather universities come to us, because त्यांना सुद्धा असे लोक हवे असतात की जे जेन्युइनली काम करतात. आणि आम्ही कुठल्याही XYZ कन्सल्टंट बरोबर काम करत नाही. मी पर्सनली स्वतः युनिव्हर्सिटी कॅम्पस व्हिजिट्स करते. जर एखादा कन्सल्टंट आला, मी एजंटला एंटरटेन करत नाही. माझा मोटोच नाही आहे की मला 400 ॲडमिशन वर्षाला करायचे आहेत, नाही. माझा मोटो आहे की जे 50-100 मुलं जातील ते योग्य गायडन्सने जावं, कारण मला त्यांना एंड टू एंड सर्व्हिस द्यायची आहे आणि म्हणून मला क्वालिटी मेंटेन ठेवायची. तर एंड टू एंड सर्व्हिस पण महत्त्वाचा भाग आहे. सो मी प्रत्येक कॉलेजला व्हिजिट करते. जे कन्सल्टंट मला योग्य वाटतात, बॅकग्राऊंड चेक केल्यानंतर, इवन वी डू प्रोफायलिंग, आम्ही स्टुडंटचं करतो, प्रोफायलिंग कन्सल्टंटचं पण. वी डू मल्टिपल मीटिंग्स विथ देम. आणि आम्ही स्वतः जाते तिथे, प्रत्येक कॅम्पस बघते, कारण मला कुठलंही फेक चित्र द्यायचं नाही. त्याची कपॅसिटी बघितली जाते, तिकडच्या ऑथराईज लोकांशी बोललं जातं आणि त्याच्यानंतरच ती युनिव्हर्सिटी आम्ही आमच्या काउंटरवर घेतो की ठीक आहे. पण आम्ही ते प्रमोट नाही करत, कारण आम्ही प्रोफायलिंगवर, स्टुडंट प्रोफायलिंगवर भर आहे आणि त्याच्यामध्ये जे काही 3-4 कॉलेजेस फिट बसत आहेत तेवढेच चांगले आम्ही त्याला सजेस्ट करतो. वी डोंट रन बिहाइंड दी ॲडमिशन्स, कारण ज्या पद्धतीचं काउन्सिलिंग आम्ही देतो त्या पद्धतीचं काउन्सिलिंग कोणीही देत नाही. कारण आमच्याकडे मूल जेव्हा येतं, प्रोफायलिंग होतं, कॉलेज सिलेक्शन होतं, त्याच्यानंतर बऱ्याच प्रोसेसेस पुढच्या आपण एक्सप्लोअर करूयात. ओके. पण मग ज्यांच्यासोबत समजा फ्रॉड झालेले आहेत त्यांनी मग कुठे कंप्लेंट वगैरे करायची का, किंवा कशा पद्धतीतून? काहीच उपयोग नसतं का? काहीच उपयोग नाही, कारण NMCचा पहिला गाईडलाईन आहे. आता पालकांनी हेही लक्षात ठेवायचं बिफोर सिलेक्टिंग और गोईंग फॉर एनी एजंट, की आपण आपल्या मुलाचं आयुष्य कुठल्या डेंजरस सिच्युएशनमध्ये टाकत नाही ना. कॉलेज चांगलं आहे, चला तुम्ही गेलात, पहिले 2 वर्ष 3 झालं आणि 3ऱ्या वर्षी एक्सपेल गेलं, वॉट विल हॅपन. तर त्या केसमध्ये काय होतं माहिती आहे का, युनिव्हर्सिटीचा NMCचा गाईडलाईन आहे की जर पूर्वी कसं होतं ना की यू कॅन शिफ्ट टू 2 डिफरंट युनिव्हर्सिटीज, ती डिग्री व्हॅलिड होती. 2 युनिव्हर्सिटीचे सर्टिफिकेट्स इन द स्पॅन ऑफ 6 years चालत होती. नाऊ द गेम हॅज चेंज्ड.
NMCने स्ट्रिक्ट गाईडलाईन्स केल्यात की पहिल्या वर्षी ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतो आहे त्याच कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमधनं तुम्ही लास्ट कंप्लीट करायचं. तुमची डिग्री त्याच कॉलेजमधली असली पाहिजे, युनिव्हर्सिटीची असली पाहिजे. आणि याच्यामुळे जर तुमचं एक्सपेलेशन झालं तर तुम्हाला दुसऱ्या युनिव्हर्सिटीत मिळेल, बट तुम्ही तेही सांगतो मी. मग त्याच्यासाठी तुम्हाला भारतात येऊन FMGसाठी तुम्ही क्वालिफाय होत नाही. तुमची डिग्री व्हॅलिड आहे, MBBS डिग्री मिळेल, फक्त भारतामध्ये तुम्हाला लायसन्स डॉक्टर म्हणून काम करता येणार नाही. यू कॅन गो टू एनी अदर कंट्रीज, त्याच्यासाठी पण आम्ही मदत करतो. ओके. सो असे आहेत, होतं. सो आता काय करणार, आता वाईट परिस्थितीत 6 वर्ष काढण्यापेक्षा कुठेतरी तडजोड करायची, तो माणूस करायला पण लागते कधी कधी. काही मुलांच्या आईवडिलांनी पैसे घातलेले असतात, त्या एका विचारांनी गेलेले असतात, ती मुलं कम्प्लीट कोलॅप्स होतात. सो तसं आपण प्रयत्नपूर्वक ती सिच्युएशन मुलांमध्ये येऊ नये म्हणून आम्ही खूप प्रीवर्क केलेलं असतं. ओके. म्हणजे आणि ही काळजी म्हणजे सुरुवातीलाच घेणं किती महत्त्वाचं आहे हे आता लक्षात येतं आहे तुमच्या सांगण्यावरून. कारण पैसाही गेलेला असतो आणि तेवढे आईवडिलांचे एफर्ट्स असतात, मुलांचे एफर्ट्स असतात, तर त्याला जर प्रॉपर कोणी गाईड केलं तरच ते प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्ट होतील. पण त्याचा जर चुकीचा परिणाम झाला तर करिअर पूर्ण तबाह होऊ शकतं ना. बरोबर. ओके. आता हे तर झालं समजा एजंट्सच्या बाबतीत आपण बोललो. आता कॉलेजेसच्या बाबतीत मला स्पेसिफिक विचारायचं आहे की अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्या गोष्टी चेक केल्याच पाहिजेत आणि काही गोष्टी अशा दिसल्या तर रेड फ्लॅग म्हणून ते रिजेक्ट केलं पाहिजे कॉलेज? रेड फ्लॅग म्हणजे आता असे आहेत की बरेच पालक जे असतात ना, त्यांना एजंट किंवा कन्सल्टंट म्हणतात ते या XYZ कॉलेजमध्ये ना तुम्हाला खूप लो कॉस्टमध्ये तुमचं शिक्षण होतं आहे. ठीक आहे. सो पालकांना ऑब्वियस आहे की आपला कमीत कमी खर्चात झाला पाहिजे, मान्य आहे, पण तो रेड फ्लॅग आहे. जेव्हा तुम्हाला एखादा कन्सल्टंट एजंट सांगतो की तुम्ही लगेचच्या लगेच ॲडमिशन घ्या, कुठलीही चांगली युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी वेट करते, ठीक आहे, सो तिथे रेड क्रॉस तुम्ही केला पाहिजे. तिसरी गोष्ट आहे की कोणी म्हणत असेल की इथे बायलिंग्वल शिकवलं जातं, फायनल इयर्स इंग्लिश शिकवलं जातं, तर ते उलटं आहे. पहिले 2 वर्ष इंग्लिश शिकवलं जातं, इंग्लिशमधनं क्लिनिकल सब्जेक्ट्समध्ये बायलिंग्वल यायला लागतं काही काही युनिव्हर्सिटीत, जे तुम्हाला आधी नाही कळत. सो तुम्ही कमीत कमी हे बघितलं पाहिजे की ती युनिव्हर्सिटी गेले 10 ते 12 वर्ष इंग्लिशमधनं करिक्युलम थ्रूआउट शिकवते का. सो बायलिंग्वल असेल तर तिथे प्लीज कट करा, कारण तो एक भाषा ही अशी गोष्ट नाही आहे की तुम्हाला 2 वर्षात येईल. आज आपण मराठी भाषा बोलतोय कारण आपण वर्षानुवर्ष ती वापरतोय, बरोबर. सो ती भाषा सराईत व्हायला तुम्हाला वर्षानुवर्ष जाणार आहे, तुम्ही होणारच नाही आहात. क्लिनिकली तुम्हाला थोडंफार बोलता येईल, नॉर्मल बोलता येईल, पण नॉट फ्लुएन्सी, अस्खलितपणा नाही आहेत. आणि ते बायलिंग्वलमध्ये अस्खलित त्यांची भाषा आली पाहिजे, जी आपल्याला थोडीशी कठीणमध्ये जाते. सो ते रेड फ्लॅग्स आहेत. या गोष्टी प्रॉमिनंटली लक्षात ठेवायच्या. हॉस्टेल्स कसे आहेत, हॉस्टेल्सचा जो बघायला गेलो तर हॉस्टेल्स हा प्रकार इंडियातही घ्या किंवा बाहेरही घ्या, हॉस्टेलवर खूप जास्ती भर नाही द्यायचं. कॉलेज चांगलं आहे ना, हॉस्टेल हे हॉस्टेल आहे, ते घर नाही आहे किंवा ते हॉटेलही नाही आहे, हाऊसही नाही आहे, होम पण नाही, हॉटेलही नाही आहे, इट्स अ हॉस्टेल. हॉस्टेल लाईफ हे हॉस्टेलच असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहे की कधी कधी काही काही खूप चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत पण त्यांचे हॉस्टेल्स थोडेसे तुम्हाला जेवढं दिसलं आहे ऑन व्हिडिओज तेवढं खूप चांगलं नाही आहे. पण ॲट द सेम टाईम आपण दुसरी बाजू काय बघायला पाहिजे की याची सगळ्या मान्यता आहेत, यातनं जास्तीत जास्त मुलं FMJ क्लिअर होत आहेत, शिक्षण इंग्लिशमधनं आहे. सो या गोष्टींवर जास्ती भर दिला तर जास्ती चांगली गोष्ट आहे. ओके. आता मुलांबद्दल बोलूयात आपण. जसं की पहिली गोष्ट तर लँग्वेज, म्हणजे तिथं लँग्वेज असेल किंवा एन्व्हायरमेंट असेल यांच्यासोबत मॅच कसं करायचं मुलांनी, कारण ते सगळंच नवीन असतं. म्हणजे त्यात तुम्ही काय हेल्प करतात त्यांना? आता आम्ही काय करतो, पहिले हेल्प पालक आणि आमच्या दोघांकडनं होते. पालकांचा सहभागही आम्हाला तेवढाच लागतो. कसा लागतो ते सांगते. जेव्हा मुलं तिथे जातात त्यांच्यासाठी पहिलं सगळं नवीन असतं. पहिला वर्ष जेवढे लवकर ते सेटल होतील मेंटली, फिजिकली, फायनान्शियली ते गेलेले असतात बरोबर घेऊन, त्याच्याबद्दल नाही, मेंटली, फिजिकली, इमोशनली. कारण एक बाहेर जातो तेव्हा तुम्हाला होमसिकनेस येतो कधी कधी. हो. सो त्याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंग सेशन्स आम्ही देतो. ठीक आहे. पालकांना पहिल्यांदा आम्ही काउन्सिलिंग करतो. यात पालकांना करणं फार गरजेचं आहे, कारण मुलगा तिथे लँड होत नाही तोवर पालकांची इथे जसं काही, कारण पालकांनी पण अनुभव घेतलेले असतात किंवा ऐकलेले असतात, ऐकीव अनुभव असतात की तिथे जाऊन फसवलं गेलेलं आहे, मुलाला ॲडमिशनच झालेली नाही आहे, हे झालं नाही ते झालं. आम्ही पालकांना सांगतो
काम कूल. पहिले 7 दिवस तुम्ही जेवढे पॅनिक व्हाल तेवढं ते मूल सेटल नाही होणार. सो ऐका, त्यांना फक्त ऐकून घ्या. आम्ही पण त्यांना ऐकतोच आहे. सो ऐकता आमची खासियत अशी आहे की वी स्टे विथ देम इन द हॉस्टेल फॉर 7 days. ओके. म्हणजे पालकांना जर त्यांच्याशी कनेक्ट करता नाही आलं तर ते आमच्याशी करतात. सो हे कन्सल्टंट आणि एजंट्स करत नाहीत. कारण एकदा का तिथे गेलं की तुम्हाला त्यांची ॲक्सेसिबिलिटी जाते. पण ॲज अ मेड फ्रंटियर वी स्टे विथ आर ईच ग्रुप फॉर 7 days. का? कारण काही प्रोसेसेस असतात तिकडल्या देशातल्या त्या कंप्लीट करायला. त्या काळात पालकांनी पॅनिक नाही व्हायचं. हॉस्टेल आहे, कमी जास्ती गोष्टी असणार, पण ते आम्ही आहोत त्या हँडल करायला. वी आर हिअर टू हेल्प यू आउट. तुमच्या मुलांना कुठल्याही अशा परिस्थितीत सोडून जाणार नाही याचा आधी विश्वास बाळगा. जर तुम्ही एवढा विसा प्रोसेस करून पाठवले आमच्याबरोबर तर तेवढा विश्वास अजून 7 दिवस दाखवा. ती मुलं सेटल होतात. ती सेटल झाल्यानंतर ती कॉलेजलाही छान सेटल होतात. मग ते मुलं फोन करतायत रडून, मला हेच नाही मिळालं, तेच नाही मिळालं. मग पालक तिथून फोन करतायत आणि मग पालकांना काही थोडक्याच गोष्टी माहिती आहेत. सो त्याच्यामुळे सगळा पॅनिक सिच्युएशन. आणि मग तिथे अक्षरशः आम्ही काही वेळेला बघितलं प्रीस्कूलसारखी स्थिती. मग एक मुलगी रडली आहे ना, मग बाकीच्या 2 पण रडायला लागल्या आहेत. मग ते मुलं पण म्हणतात आम्हाला घरी जायचं आहे. सो दिस इज ऑल लाईक तुम्ही तेवढं मेंटली स्ट्रॉंग व्हा. वी अंडरस्टँड ॲज अ, मी पण पालक आहे. सो मी अंडरस्टँड करू शकते. तर पालकांना आम्ही काउन्सिलिंग करतो आणि मुलांनाही तिथे वेळोवेळी वर्षभर आमचे काउन्सिलर्स फोन करतात. जस्ट त्यांना पण कोणाबरोबर तरी एक्सप्रेस व्हायचं असतं. काही गोष्टी असतात मित्रांबरोबर शेअर करू शकत नाही आहे, काही कोणाच्या भीतीमुळे. तर ती कुठली आहे का, कुठली त्यांना भीती वाटते का, अभ्यासाचा स्ट्रेस येतो आहे का, तर त्याच्यासाठी आमच्याकडे सायकोलॉजिकल काउन्सिलर्स असतात जे त्यांना कूल डाऊन करत असतात पहिल्या वर्षभर. ओके. सो दॅट ते पूर्णपणे सेटल्ड होतात. आणि ते एकदा मेंटली सेटल्ड झाले की मग त्यांना पुढच्या वर्ष जी आहेत ती इझिली कोपअप करता येतं. सो हा एक एक्सक्लुझिव्ह पॉइंटर आहे मेड फ्रंटियर की त्या काळात तर मुलांना मेंटल हेल्थ महत्त्वाची आहे. अभ्यास करून घेतात पण मेंटल हेल्थ, त्याच्यासाठी आमचा पूर्ण सपोर्ट असतो सायकोलॉजिस्ट. मॅम तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आहे, पण तरीही मला एक विचारायचं आहे की मुलींच्या बाबतीत स्पेशली, कारण मुलांना तरी पॅरेंट्स सहज पाठवून देतात एज्युकेशनसाठी कुठेही, पण मुलीला जर पाठवायचं असेल तर ते खूप असं कॉन्शियस असतात की यार सगळं काही सेफ्टीची तेवढी गॅरंटी आहे की नाही. तर ज्यावेळेस प्रश्न येतो की परदेशात पाठवायचं आहे मुलीला आणि मेडिकलसाठी, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना काय सपोर्ट करतात? मुलींच्या बाबतीत कम्प्लिटली उलटं आहे. फॉरेन मेडिकलमध्ये जेव्हा तुम्ही विचार करता, म्हणजे आमचा इयर्स ऑफ एक्सपिरियन्सवरनं बघितलेलं आहे की मुलींच्या आईवडिलांना फक्त एकच मुली मस्त सेट होतात. मुलींना काही प्रॉब्लेम येत नाही. मुलीचा जो आपल्याकडे जो अँगल आहे मुलींचे, तिथे एक तर सेफ्टी आहे. पहिली गोष्ट, आम्ही ज्या ठिकाणी पाठवतो त्या सगळ्या ठिकाणी सेफ्टी आहे. ठीक आहे. सो त्या सेफ्टीचा भाग बघितला गेला तर मुलींसाठी कुठलंही अनसेफ असं नाही आहे. हॉस्टेलचे रूल्स आहेत, त्या रूल्सप्रमाणे तुम्हाला वागायला लागतं. सकाळी 6 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंतच तुम्ही हॉस्टेलच्या बाहेर राहू शकतात. यू हॅव टू कम बॅक ॲट नाईट. इवन हॉस्टेल्सच्या मुलींच्या रूम्स ज्या आहेत त्याही वेगवेगळ्या असतात. बऱ्यापैकी आम्ही जितकं बघतो आणि ज्या इच्छा टाकतो एकत्रितपणा नसतो. सेफ्टीच्या भागामध्ये तुम्ही जर स्पेसिफिकली विचारलं, त्यांना सेफ्टीनं तिकडच्या लोकांपेक्षा आपल्याच मुलींनी स्वतःची सेफ्टी आपल्या हॉस्टेलमध्ये आपल्या कलिग्सबरोबर ठेवली तर जास्ती चांगली. आणि पालकांचा आजकाल मेजर आहे की आमच्या मुलीला जेवण बनवता नाही येत, कसं करणार. सो हा मेजर हा प्रश्न मुलांपेक्षा मुलींच्या आया आणि पालक विचारतात. सो समहाऊ मला कुठेतरी असं वाटतं की नाही, तुम्ही थोडंसं शिकवा, कारण तिथे जाऊन तुम्हाला स्वतःला खायचं आहे. सो सेफ्टी हा तर कन्सर्न नाही आहे, ॲडजस्टमेंट आहे मात्र नक्की. ओके ओके. सेफ्टी असा काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके. म्हणजे रात्री 12 वाजता पण मुलं फिरू शकतात फिरायचं म्हटलं तर, पण त्यांना काही प्रॉब्लेम नाही तिथे. ओके. आता थोडंसं एक वेगळा क्वेश्चन विचारतो मी की ज्यावेळेस मुलगा किंवा मुलगी 12वी नंतर एखाद्या फील्डमध्ये ॲडमिशन घेते, सपोज इंजिनिअरिंगला असेल, मेडिकलला असेल, पण मग काय असतं ना की त्यावेळेस त्याला तेवढं कळत नसतं, पण ज्यावेळेस तो ॲक्च्युअली ॲडमिशन घेतो, ॲक्च्युअल स्टडी करायला लागतो, तर त्यावेळेस त्याला असं वाटायला लागतं की यार मी चुकीच्या ठिकाणी, मला हे करिअर करायचं नाही आहे पुढे. तर मग तशा वेळेस काही ऑप्शन असतो का की समजा आता एवढे पॅरेंट्स पैसे खर्च करतात, मुलगा इथून तिथं जातो शिकायला, पण तसं त्या ठिकाणी जर त्याला वाटलं की यार मला हे कंटिन्यू करायचं नाही आहे, मला काहीतरी वेगळं करायचं, चुकून मी या फील्डमध्ये आलो आहे, तर त्याला तुम्ही काय सपोर्ट करतात?
आता तो सपोर्ट म्हणजे कसा आहे माहिती का, आता आपण या गोष्टींसाठी जाण्याची योग्य वेळ जी आहे ती 10वी नंतरच. सो पुढे जाऊन लाखो रुपये इन्व्हेस्ट करण्यानंतर ही गोष्ट डोक्यात येण्यापेक्षा आयडली आत्ताच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही आधीच करिअर काउन्सिलिंग केलं पाहिजे. सो आमच्याकडे तीही सिस्टीम आहे की सायकोमॅट्रिक असिस्टन्स केल्यानंतर, टेस्ट केल्यानंतर आम्ही मुलांचा एबिलिटी आणि इंटरेस्ट याचा सायकोमॅट्रिक ॲनालिसिस करतो आणि त्या ॲनालिसिसमधनं आम्हाला कळतं की त्या मुलाला कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स उपयोगी होतील किंवा त्याने घ्यावं. ठीक आहे, हे तर आपल्याला आधी कळलं. याच्यासाठी काही 1000 रुपये आत्ता इन्व्हेस्ट केले तर फ्युचरमध्ये लाखो रुपये वाचतील. पण आता तुमचं कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की समजा एखादा गेलाच तर काय. आता ठीक आहे, एखादा मुलगा गेला आणि त्याला 2 वर्षांनी जाणवलं मला इंटरेस्ट नाही आहे. सो कसं आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी मेंटल हेल्थवर परिणाम करतात. सो त्याचा इंटरेस्ट कमी होणार, तो डिप्रेशनमध्ये जाणार, एक तर वातावरण तसं असतं तिकडे, एकटेपणा जाणवेल. या सगळ्या याच्यातनं बाहेर मुलाला पहिलं काढणं, तो जे काही सांगतो त्याला ऐकणं, पालकांनी पॉझिटिव्हली ऐकून झाल्यानंतर पण ते आमच्याकडे परत येऊ शकतात. आम्ही त्याचं ते जे तुम्ही आधी केलेली स्टेप नाही जी मी सांगितली ती आपण त्याची करू. त्याच्यानंतर आपण त्याला योग्य ते करिअर चॉईसेस देऊ. आणि त्यावेळेला जरी आपल्याला असं वाटलं, समजा असं असेल की एखादा मुलगा गेला, त्याला आवडलं नाही, आपण त्याला ट्राय टू विल आस्क की तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन कॅन्सल नका करू. तुम्ही मे महिन्याच्या सुट्टीत किंवा त्यांना जो काही एक वेकेशन पिरियड असतो बाहेरच्या देशांमध्ये तेव्हा तुम्ही येता, त्याला आपण तुझी सायकोमॅट्रिक टेस्ट करू. त्याच्यात जर आपल्याला कळलं की नाही दॅट गर्ल ऑर बॉय इज फिट फॉर मेडिकल, समजा असं जर थोडंफार जरी कळलं तर मग आपण आपले काउन्सिलिंग सेशन्स देतो की त्याचा एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय, त्याला अभ्यासात प्रॉब्लेम होतो आहे की कशा, तर तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून आपण त्याच्यावर काम करतो. ओके. समजा दुसरी केस झाली की त्याच्यात कळच नव्हता पण आईवडिलांच्या प्रेशरमुळे, पिअर प्रेशरमुळे गेला, तर मग आपण आईवडिलांना पण बसवून त्यांना सांगतो की तुमच्या मुलाच्या टेस्टनुसार हे करिअर चॉईसेस अजूनही तो ऑप्ट करू शकतो, अजूनही वेळ गेलेली नाही. सो त्या केसमध्ये पण त्याचं फ्युचर परत बॅक टू लाईन येईल. फक्त 2 वर्ष उशिरा सेटल होईल इतर मुलांपेक्षा, पण होईल, आयुष्यात सेटल होईल. त्याच्यामध्ये कुठलाही स्ट्रेस आणि डिप्रेशन, एन्झायटी घेण्याची गरज नाही. ओके. सो त्याच्या सर्व्हिसेस आपल्याकडे आहेत. ओके. आणि आता कंट्री वाईज जर MBBS करायचं म्हटलं, जसं की रशिया असेल, उझबेकिस्तान असेल किंवा अदर कंट्रीज असेल, तर काय पॅरामीटर्स वरती ते सिलेक्ट केलं पाहिजे? पॅरामीटर्स मी जसे सांगितले, कुठल्याही फॉरेन मेडिकल युनिव्हर्सिटीज असतात, NMCच्या याच्यावर लिस्टेड आहे का, त्याचा FMG रेट कसा आहे, त्याच्या सगळ्या मान्यता आहेत का, त्याचा करिक्युलम फ्रेमवर्क जो कमीत कमी 5.5 वर्षाचा हवा तो आहे का त्या युनिव्हर्सिटीचा, एक्सक्लुडिंग इंटर्नशिप. ओके. तो आहे का, प्लस त्याच्या इंटर्नशिपचे क्रायटेरियाज काय आहे, इंग्लिशमधनं करिक्युलम दिला जातोय का, बस एवढ्याच गोष्टी बघायच्या. ओके. म्हणजे कंट्रीपेक्षा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. येस. ओके. आता तुम्ही ज्या एक्झामबद्दल बोललात FMG, त्या एक्झामबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना. हां, FMG त्याला आता रिवाइज वर्ड आहे नेक्स्ट. FMG म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झिट एक्झाम, जी आपल्याकडे आधी घेतली जायची फॉरेन मेडिकल स्टुडंट्ससाठी जे ग्रॅज्युएट होऊन आले, डिग्री घेऊन आले. स्क्रीनिंग टेस्ट म्हणायचे, त्याच्यातनं त्यांना लायसन्स मिळत होतं आणि देन दे स्टार्टेड विथ देअर 12 months इंटेन्स इंटर्नशिप. ठीक आहे. आता काय झालेलं आहे, त्याचं चेंज ओव्हर हळूहळू व्हायला लागलेलं आहे. नेक्स्टमध्ये नॅशनल एक्झिट टेस्ट म्हणून आहे. त्याच्यामध्ये काय होतं की आता ही एक्झाम इंडियन मुलांनाही द्यायची आहे आणि हीच एक्झाम फॉरेन मेडिकल्सला पण द्यायची. सो आता बाहेर जाणाऱ्या मुलांसाठी FMG किंवा नेक्स्ट येत्या काळामध्ये थोडीशी जड जाऊ शकते. त्याला काही बेसिक रिझन्स आहेत. क्लिनिकल एक्सपोजर नाही आहे बाहेर. ऑब्व्हियसली 125 करोड 140 करोड देशात MBBS करणं आणि 25 आणि 30 करोडच्या देशांमध्ये जाऊन MBBS करणं आणि त्यातलं वेदर कंडिशन बघितलं तर इतकं प्युरेस्ट फॉर्म ऑफ एअर, सगळ्या गोष्टी असं तिथे आजारपण पण कमी, वॉटरबॉर्न डिझिजेस नाही आहेत, एअरबॉर्न डिझिजेस नाही आहेत, बरोबर. सो आपल्याकडे जे काही ट्रॉपिकल डिझिजेस आहेत ते तिथे नाही आहेत. सो ऑब्व्हियसली ती क्लिनिकल एक्सपोजर वाईज व्हरायटी ऑफ पेशंट्स तिथे नाही आहेत जे आपल्याकडे इथे आहे. तर ती येणारी नेक्स्ट एक्झाम जी आहे ती थोडीशी जड जाऊ शकते जर
येत्या काही काळातल्या गेलेल्या मुलांनी FMGची तयारी पहिल्या 1-2 वर्षातच सुरू केली नाही तर ओके. तर ती एक्झाम आता आहे लायसन्सिंगसाठी, जी इंडियन मुलं देणार आहे आणि फॉरेन मुलं पण देणार आहे. आणि त्या एक्झामसाठी तुम्ही त्यांना काही हेल्प करतात का? ऑफकोर्स आमच्याकडे रोडमॅप प्रत्येक मुलासाठी रेडी असतो. पहिले 2 वर्ष बेसिक्स असतात, त्याच्यावर फोकस केला जातो. 3-4 वर्ष, 3रं-4थं वर्ष जे असतं क्लिनिकल एक्सपोजरवर असतं. 5th-6th इयर आम्ही FMGची तयारी करतो लार्जेस्ट टेस्ट घेऊन. सो एखादा जर मुलगा म्हणत असेल की मी FMG 6व्या वर्षानंतर तयारी करतो, तर तो मग तिथे फक्त डिग्रीज घेऊन येईल. इथे तो खेट्याच घालणार. बरोबर. मराठी स्पष्ट भाषेमध्ये तो वाऱ्याच घालत राहणार परीक्षेच्या तिथे जाऊन. पण जो मुलगा पहिल्या वर्षापासून, आमच्याकडनं जी मुलं जातात त्यांना आम्ही पहिल्या वर्षापासून पूर्ण रोडमॅप दिलेला असतो इथून जातानाच. तशा पद्धतीने त्यांचे बेसिक्स फंडे क्लिअर केले जातात. वीकली टेस्ट असतात, असाइनमेंट असतात जे त्यांना फेवरेबल असतात. तिकडची परीक्षा पण पास करायला त्या युनिव्हर्सिटीची, आणि आपल्या इकडल्या पण परीक्षेसाठी तयारी. ओके. सो ते आपण सगळं पहिले 2 वर्ष करतो. मग 3ऱ्या-4थ्या वर्षाचा वेगळा प्लॅन असतो, 5व्या-6व्या वर्षाचा वेगळा असतो. ओके. सो आपण पूर्ण 6 वर्षापर्यंतचा प्रोग्राम डिसाईड करूनच मुलांना एंड टू एंड जातो. म्हणजे आपल्याकडे ॲडमिशन काउन्सिलिंगपासून, प्री ॲडमिशन काउन्सिलिंगपासून ते पोस्ट FMG, काही मुलं FMG झाल्यानंतर इंटर्नशिप करतात आणि त्यांना पुढच्या परीक्षा देणं शक्य नसतं फायनान्सेसमुळे. सो त्यांना फेलोशिप प्रोग्रामसाठी सुद्धा आम्ही मदत करतो. आमचे टायअप्स आहेत वेगवेगळ्या हॉस्पिटल्स, वेगवेगळ्या डॉक्टर्स रिनोन, ज्यांच्या हाताखाली फेलोशिप प्रोग्रामसाठी आम्ही त्यांना पाठवतो. विच इज ॲज गुड ॲज तुम्ही एखाद्या फील्डमध्ये एक्सपर्टीज मिळवण्यासारखं आहे. सो आपल्याकडे एंड टू एंड सोल्युशन्सवर आपण जास्ती भर देतो, जे एखाद्या स्टुडंटच्या लाईफमध्ये, मेडिकल स्टुडंटच्या लाईफमध्ये गरजेचं आहे. प्रत्येक माइलस्टोनला ते आपण पूर्ण करतो. ओके. आता तुम्ही तर सांगितलं की जे स्टुडंट्स तुमच्याकडे सुरुवातीपासून येतात त्यांना तुम्ही FMGसाठी प्रॉपरली गाईड करतात. पण समजा एखादा स्टुडंट आहे किंवा एखादे पॅरेंट्स आहेत की हा पॉडकास्ट ते बघतायत आणि सुरुवातीला त्यांनी ॲडमिशन प्रोसेस वगैरे सगळं केलेलं आहे, पण त्यांना फक्त FMGसाठी गायडन्स हवं आहे, तर त्यांना तुम्ही हेल्प करता का? येस, ऑफकोर्स. आपला मेड फ्रंटियर ही फक्त आमच्याकडे आलेल्या स्टुडंटसाठीच काम करते असं नाही आहे. मेड फ्रंटियर ही जी कंपनी आहे ही ओव्हरऑल सगळ्या टाईपच्या मुलांना केटर करते. मग ते दुसऱ्या युनिव्हर्सिटी ऑलरेडी गेलेले असतील, मे बी 2ऱ्या-3ऱ्या वर्षाची मुलं आहेत, त्यांना कुठेतरी स्ट्रक्चर पाथ ऑप्ट करायचा आहे. कारण कसं आहे ना की हा एक वास्ट एरिया आहे. लर्निंग फेज जर तुम्ही बघितलात तर तिथे काही इंडियन मार्केट लीडर्स आहेत वर्षानुवर्षाचे, जे मेड एड्युटेक कॉन्टेंट प्रोव्हाइड करतात. आता ते जे कॉन्टेंट तयार केले जातात यातला फरक मुलांना कळत नाही, आणि तिथे कसं होतं हर्ड बिहेवियर तयार होतं. हर्ड बिहेवियर म्हणजे कळपात कशा असतात, सगळ्या शेळ्या मेंढ्या एका ठिकाणी जातात. सो त्याने ते एडटेक घेतलेलं आहे, ते लर्निंग सॉफ्टवेअर LMS घेतलेला आहे, तोच मी घेऊन अभ्यास करतो. तर ते चुकीचं आहे. कारण ते जे बनवले गेलेले आहेत ते इंडियन एज्युकेशन सिस्टीमनुसार बनवले गेलेले आहेत. ते स्पेसिफिकली तुमच्या FMGच्या नीड्सला केटर नाही करत, आणि तुमच्याकडे तेवढा बँडविड्थ नाही आहे की तुम्ही तेवढ्या प्रमाणातले व्हिडिओज बघू शकता. त्याच्यात व्हिडिओज जास्ती असतात. ठीक आहे, ते इकडच्या मुलांना हेल्पफुल होतं कारण त्यांनी ते बघितलेलं प्रॅक्टिकली. जे तुम्ही नाही बघितलं ते तुम्ही आसपासात करताय. वेअरच तुम्ही असे मार्केट लीडर किंवा आम्ही असे आमचे कॉन्टेंट आहे जे एक्सक्लुझिव्हली फक्त फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट्सला त्यांचे माइलस्टोन अचीव करण्यासाठी लागणारा कॉन्टेंट आपण देतो. सो ऑफकोर्स ज्या लोकांना असं वाटतं आहे की ज्यांनी 2nd इयर 3rd इयर वेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत, ठीक आहे, आता ते आम्हाला कनेक्ट करू शकतात. आम्ही परत त्यांचं पण प्रोफायलिंग त्या पद्धतीने बघू, कुठल्या युनिव्हर्सिटी आहे, काय आहे, कसा त्याचा लर्निंग ग्राफ होता, त्याला कसे मार्क मिळालेले आहेत, या सगळ्यानुसार त्याचा पण इंडिव्हिज्युअलाइज कस्टमाइज स्टडी फ्लो तयार करू, आणि तो त्याने फॉलो करायचा. आणि वी आर व्हेरी मच अश्युअर्ड की ती मुलं पूर्णपणे फर्स्ट अटेम्प्टमध्ये FMG पास करतात. ओके. आता थोडंसं रिअल लाईफ एक्झाम्पलबद्दल बोलूयात की अशा काही केस स्टडीज मला तुमच्याकडनं ऐकायला मिळतील. दोघंही, एक चांगली आणि एक वाईट, की समजा ज्या लोकांना काहीतरी फसवणूक झाली आणि दुसरी गोष्ट की एखाद्याचं चांगलं करिअर सेट झालं तुमच्यामुळं. येस. सो फसवणुकीचं म्हणाल तर फसवणूक नाही होत, डिसअपॉइंटमेंट जास्ती होतं. फसवणूक हा वेगळाच भाग असतो.
आपल्याकडनं डिसअपॉइंटमेंट होऊ शकते. आम्ही जेव्हा जाऊन फॉलोअप घेतो किंवा आम्ही जेव्हा त्या युनिव्हर्सिटीला व्हिजिट देतो त्याला आम्ही जे बघतो त्याच्या बेसिसवरती आम्ही पुढे सांगतो. मे बी द इयर ऑफ वर्किंग आणि याच्यामुळे त्यांचे जे काय जनरली पालकांचं कसं असतं ना की फॉरेनमध्ये जातो आहे म्हणजे एक वेगळी विचारधारणा मनात तयार होते की माझ्या मुलाला अशाच टाईपचं हॉस्टेल मिळेल, असं लाईफस्टाईल मिळेल, जे ॲक्च्युअलमध्ये नसते. ते त्यांचे विचारसरणी असते. त्यामुळे त्यांचा कुठेतरी काय असतो ना तो एक माइंडसेट कुठेतरी हलतो. पण आम्ही ते पण सिच्युएशन्स फेस केलेले आहेत. पालकांना तिथे कूलडाऊन केलेलं आहे. अँड नाऊ दो स्टुडंट्स आर फुल्ली सेटल्ड आणि खूप छान पद्धतीने तिथे शिक्षण घेत आहे. आम्ही त्यांना हेच एन्फोर्स करतो की आय नो तुमच्या डोक्यात ती एक XYZ कल्पना होती, बट असं असं आहे, हे फॅक्ट्स आहेत, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. तुम्ही ही एक जर गोष्ट सोडली तर बाकी युनिव्हर्सिटीजमध्ये जी टाईप ऑफ फसवणूक चालते ती इथे होणार नाही आहे आणि इथे होणं शक्य नाही आहे. हे आम्ही क्रॉस व्हेरीफाय केलेलं आहे. ठीक आहे. आणि प्लस त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीतही आपण सगळं काउन्सिलिंग घेतो आहे. त्यामुळे तुम्ही रेस्ट अश्युअर राहा. ही झाली त्यांच्या एक्सपेक्टेशन्स मीट न झाल्यामुळे अनहॅपी पॅरेंट्स आम्ही बघितलेले आहेत. खोटं बोलायची गरज नाही, अनहॅपी पॅरेंट्स आहेत, बट स्टील दे आर नाव कम्फर्टेबल. दे नो की हा हे होऊ शकतो. ओके. ठीक आहे. आता अशा काही वर्स्ट केसेस आहेत की जिथे अशी सिच्युएशन आलेली आहे की जिथे मुलांनी स्वतःच काहीतरी उद्योग केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना परत यायला लागलेलं आहे. सो त्या केसमध्ये पण आम्ही काही ठिकाणी असं केलेलं आहे. सक्सेस स्टोरीज अशा पण आहे की त्यांना दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतली आहे. ठीक आहे. कारण ते त्या कॉलेजमधून काढलं गेलेलं आहे. सो आपण त्यांना दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन दिलेली आहे. क्लिअर कट सांगून पालकांना त्या बाबतीत कल्पना दिली गेलेली आहे की बघा असं असं झालं, तुम्हाला इन्क्लूड केलं गेलेलं आहे, हा सीन झालेला आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या मुलाला एक्सपेल केलं गेलेलं आहे. आणि तो सीन म्हणजे त्या मुलाच्या बिहेवियरमुळे असेल, असे झालेले आहेत प्रयोग. ओके ओके. की मुलांचा अँगर बस्ट आउट झालेला आहे, दुसऱ्या कुठल्या तरी मुलाला मारलं आहे आणि ते युनिव्हर्सिटी खपवून ती घेते. एक तर तिथे तुम्हाला रॅगिंग बिगिंग चालत नाही. सो अशा केसेस आलेल्या आहेत. अगदीच असं नाही की नाही, पण त्या केसमध्ये मग त्या मुलाचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून आपण दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. ओके. मग त्या मुलाला FMG इंडियात लायसन्स एक्झामचा मार्ग बंद झाला. सो आपण त्याला अशा पद्धतीने काउन्सिल केलेलं आहे की बाबा तू दुसऱ्या देशांच्या परीक्षा दे. मग तो तिथे गेलेला आहे. तिथे त्याने नॅशनल हेल्थ सेंटर्समध्ये काम करून तो ॲज अ कार्यरत डॉक्टर म्हणून काम करतोय. सो त्याचं जर्नी आपण थांबणार नाही याच्याकडे जास्ती प्रयत्न करतो. पण एखाद केस अशी आलेली आहे की नथिंग डुईंग, त्यांना परत त्यालाच वाटलं मला परत यायचं. सो त्या केसमध्ये आपण त्यांना थांबवू नाही शकत. ओके. सो आपल्याकडनं आपण प्रयत्न करतो की त्याचं करिअर थांबू नये. हा जास्त आणि आहेत सक्सेस स्टोरीज अशा. एक शेवटचा क्वेश्चन विचारतो जो प्रत्येक पॅरेंटच्या मनात असतो की फायनान्सेसबद्दल, की खर्च किती येऊ शकतो आणि ओव्हरऑल ज्या गोष्टी असतात पैशांशी रिलेटेड त्यांची उत्तरं आता मला हवेत. तर बघा कसं आहे की कुठल्याही एक कॉलेज सिलेक्शनमध्ये जसं मी म्हटलं की काही क्रायटेरियाज तुम्ही चेकलिस्ट करायच्या NMC त्या मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या वरतून अजून 1-2 पॉईंटर्स आहे की जे क्लिनिकल एक्सपोजर हवे त्याच्यासाठी तुम्ही स्मॉल स्टेट्समध्ये न जाता तुम्ही मिडियम साईज स्टेट्समध्ये जा त्या देशातल्या, किंवा लार्ज स्टेटमध्ये जा. म्हणजे ॲटलिस्ट पॉप्युलेशन साईज मोठं, एक्सपोजर मोठं, हॉस्पिटल्स जास्ती प्रमाणामध्ये तिथे अटॅच्ड असतात. सो त्यांना क्लिनिकल एक्सपोजर ॲज कम्पेअर टू जास्ती मिळेल. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही मिडल साईज स्टेट्समध्ये जातात किंवा लार्ज स्टेटमध्ये जातात त्यावेळेला तुम्हाला फी स्ट्रक्चर हे 30 लाख ते 50 लाख या रेंजमध्ये येतं 6 वर्षात. ओके. इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. म्हणजे तुमचं विसा प्रोसेसिंगपासून ॲडमिशन लेटर, विसा प्रोसेसिंग, तिकडच्या प्रोसेसेस कंप्लीट करणं, 6 वर्षाची फी, हॉस्टेल फी, खाणं पिणं धरून. सो 30 ते 50 लाखाच्या घरामध्ये तुम्ही काय टाईपच्या स्टेटला जाताय, कुठली युनिव्हर्सिटी चूज करताय त्याच्यावर डिपेंड हा ब्रॅकेट असतो. 6 वर्षामध्ये तुम्हाला एवढं लागतंच. ओके. आणि त्यासाठी मग एखादं इन्स्टिट्यूशन लोन वगैरे प्रोव्हाइड करतं का? जनरली रशियामध्ये लोन फॅसिलिटीज नाही आहे, पण आम्ही प्रयत्न करून डॉक्युमेंट्स घेऊन काही बँकांना म्हणजे केस टू केस बेसिसवरती ट्राय करतात तुम्ही? आम्ही प्रयत्न करतो की त्यांना जे जे डॉक्युमेंट्स लागतात ते आपण प्रोव्हाइड करून देतो. ओके.
आता हे सगळं आपण डिस्कस केलं, हे इंडिव्हिज्युअल लेवलवरती डिस्कस केलेलं आहे. पण जर समजा एखादा इन्स्टिट्यूट असेल, कॉलेज असेल, की त्यांना त्यांच्या स्टुडंटसाठी तुमची जर काही हेल्प हवी असेल, तर त्यांना तुम्ही काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकता? आता मला याची कम्प्लिटली जाणीव आहे की बरीच मुलं आहेत की जे मोठमोठ्या क्लासेसला नाही जात या एक्झाम्स, पण ते आहेत, त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे आणि त्यांना जायचं आहे, जेन्युअनली व्हायचं आहे. अशा कॉलेजेसला किंवा अशा लोकांना मी असं सांगेन की कॉलेजेसचे जे ओनर्स आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, डीन्स असतात, 11वी 12वी सायन्सच्या कॉलेजेस आहेत, त्यांना मी सांगेन की NEP गाईडलाईन्सनुसार एक गोष्ट त्यांनी आत्ता मध्यंतरी GR काढलेला आहे की सगळ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आपली आता फ्रेम केली गेलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक प्रॉमिनंटली गोष्ट सांगितली आहे की प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये करिअर काउन्सिलिंग झालं पाहिजे, करिअर प्रोफायलिंग झालं पाहिजे. ते का झालं पाहिजे ते याच्यासाठीच आहे की मुलांना योग्य मार्ग कॉलेजमध्ये असतानाच त्यांना मिळावा. सो तुमच्याकडे जे सायन्सची मुले, नॉट ओन्ली मेडिकलसाठी, जी काही तुमच्या कॉलेजेसमध्ये 11वी 12वी आहे तिथे तुम्ही जर हे करिअर काउन्सिलिंगचे सेशन्स कंडक्ट केले आणि त्या मुलांची सायकोमॅट्रिक टेस्टसाठी त्यांना तयार केलं, तर मे बी त्यातली जी काही चांगली मुलं आहेत, चांगला क्राऊड जो आहे, जो उत्सुक होणारा डॉक्टर क्राऊड आहे, त्यांच्यासाठी आपण एक वर्कशॉप अरेंज करू शकतो. आणि ह्या ज्या गोष्टी आज आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती प्रमोट करतो आहे ते तिथे आपण मास स्केलवर सांगू शकतो आणि त्या मुलांना तेवढीच माहिती मिळेल आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होईल. आणि त्यांना जो एक विश्वास आहे किंवा त्यांना जे वाटतं आहे त्यांच्या पालकांपर्यंत ही गोष्ट येईल की नाही, आम्ही पण आमच्या मुलाला चांगल्या करिअरला घालू शकतो आणि त्याचा ओपन ऑप्शन्स काय आहेत, कसे आहेत, याची इत्थंभूत माहिती आपण या वर्कशॉप्स थ्रू त्यांना देऊ शकतो. सो मी सगळ्या कॉलेजेसला महाराष्ट्रातल्या अपील करीन किंवा सांगेन, जे लोक हे पॉडकास्ट बघत आहेत, मे बी काही लोक असतील की जे कॉलेजचे ऑथराईज मॅनेजमेंटमध्ये आहे, ट्रस्टीज आहे, प्रिन्सिपल्स आहेत, प्लीज आमच्याशी कनेक्ट व्हा आणि आपण हा जो एक करिअर काउन्सिलिंग जो आहे ज्याच्यातनं पुढे जाऊन जी मुलांचं करिअर आहे ते आपण एका चांगल्या ट्रॅकवर आणण्यासाठी मदत करू शकतो आणि त्यातले जे भावी डॉक्टर आहेत ते आपल्याला हेरता येतील आणि त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवता येईल. बरोबर. सो मला असं वाटतं हा प्रोग्राम सगळ्या कॉलेजेसने लवकरात लवकर राबवावा, त्याच्यासाठी आम्हाला कनेक्ट करा आणि जास्तीत जास्त मुलांचा फायदा होईल. येस. ओके. तर वृषालीजी, पुन्हा एकदा थँक्यू सो मच की जे काही मेडिकलचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आपण खूप वंडरफुल आणि काय म्हणतो की इन्फॉर्मेशनल पॉडकास्ट केलेला आहे, तर त्यासाठी खरंच खूप थँक्यू सो मच. आणि मला शेवटचं पुन्हा एकदा तुमच्याकडनं ऐकायचं आहे की तुमचं जे काही कंपनी आहे मेडिकल फ्रंटियर, तर ती काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, म्हणजे लोकांच्या शेवटी एकदा ते लक्षात राहील. बरं, मेड फ्रंटियर ही एंड टू एंड मेडिकल स्टुडंट्सच्या लाईफच्या जर्नीचे जे माइलस्टोन आहेत, प्रत्येक माइलस्टोनमध्ये वी आर विथ यू. फ्रॉम टेकिंग द करेक्ट डिसिजन अबाउट युनिव्हर्सिटी म्हणजे प्री काउन्सिलिंग, ॲडमिशनच्या अगोदरही प्रोफायलिंग, स्टुडंट पॅरेंट प्रोफायलिंग असतं, त्यात सगळ्या घटकांचा विचार केला जातो पालकांच्या दृष्टीने, मुलाच्या दृष्टीने. खरंच मुलगा त्या केपेबल आहे का, मुलाचा इंटरेस्ट कसा आहे, त्याला खरंच आईवडील पाठवत आहे की त्याला जायचं आहे, सगळा माइंडसेट विचार केला जातो. पालकांचं प्रोफायलिंग होतं की तुम्हाला काय, तुमची इन्व्हेस्टमेंट कपॅसिटी आहे, कशी आहे, तुम्हाला फ्युचरमध्ये काय बघायचं आहे. मुलांना अवेअर केला जातो की हा 6 वर्षाचा पिरियड आहे, याच्यात काय काय स्टेप्स येणार आहे. FMG पण हे तुमचं, आणि FMGपेक्षाही तुम्हाला जी येणारी एक्झाम आहे त्याच्यामध्ये एक्सलंट मार्क मिळवणं, पास होणं नाही, लायसन्स मिळणार आहे. चांगले मार्क मिळाले तर तुम्हाला PG सीट्स ओपन होऊ शकतात इंडियात नेक्स्ट 2 मध्ये. सो त्याच्यासाठी पूर्ण अभ्यास हे एक आधी पहिल्याने जाणून घेतलं जातं, माइंडसेट प्रोफायलिंग होतं. पोस्ट दॅट आपण मग बसून पालकांबरोबर त्यांना शॉर्ट डाऊन, लिस्ट डाऊन करून युनिव्हर्सिटीज सजेस्ट करतो की हा या 5 युनिव्हर्सिटीज आहेत वेअर यू कॅन गो, डिसाईड युअर सेल्फ. मग त्याचे सगळे प्रोज अँड कॉन्स आपण व्यवस्थित सांगतो, काय काय आहे, कसं आहे, फी स्ट्रक्चर कसं आहे, हॉस्टेल फॅसिलिटीज कशा आहेत, तिथे काय काय प्रकारच्या फॅसिलिटीज तुम्हाला मिळतील, ते स्टेट कसं आहे, ते गाव कसं आहे, जे XYZ सगळी इन्फॉर्मेशन अबाउट युनिव्हर्सिटीज. त्याच्यानंतर थर्ड स्टेप येते की त्या मुलगा एकदा तिथे गेला, सेटल झाला की आमच्याकडनं ड्युरिंग 6 इयर्स कम्प्लिटली 6 वर्षाचा रोडमॅप प्रोग्राम शेअर केला जातो. सो जिथे स्टार्ट फ्रॉम त्याचं पहिल्या वर्षीचं इमोशनल, मेंटल, फिजिकल काउन्सिलिंग, त्याला तिथे सेटल होण्यासाठी थ्रू आउट फर्स्ट इयर, सेकंड इयर बेसिक्स क्लिअरन्स,
3rd 4th इयर क्लिनिकल एक्सपोजर आणि 5th 6th इयर FMGची एक्सक्लुझिव्ह तयारी. आता या ह्याच्यामध्ये मुलं जेव्हा इंडियात येतात तेव्हा त्यांना ऑब्झर्व्हरशिप लागते, इंटर्नशिप नसते. ऑब्झर्व्हरशिप असते. लोकांना बराच कन्फ्युजन आहे इंटर्नशिप आणि ऑब्झर्व्हरशिपमध्ये. इंटर्नशिप इज लाईक जस्ट की जेव्हा तुमच्या मुलाच्या हातामध्ये लायसन्स आहे आणि सिनियर डॉक्टरच्या गायडन्समध्ये तो ट्रीट करतो त्याला इंटर्नशिप. बरोबर. आणि ऑब्झर्व्हरशिप आहे की तुमच्याकडे अजून लायसन्स आलेलं नाही बट यू वॉन्ट टू लर्न इट. तुम्ही सिनियर डॉक्टरच्या हाताखाली फक्त बघताय, प्रॅक्टिस नाही बघताय. तुम्ही जाणून घेताय की काय काय डॉक्टर स्टेप्स घेतोय, तुम्ही हात नाही लावत पेशंटला. सो त्याच्यासाठी जी ऑब्झर्व्हरशिप लागते त्याच्यासाठी आमचे टायअप्स आहेत. सो त्या मुलं जेव्हा येतात ना इथे तेव्हा त्यांच्या हातात लेटर असतं की कुठल्या एरिया वाईज, म्हणजे तो सातारा सांगलीचा असेल तर त्याला कुठल्या हॉस्पिटल, चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन इंटर्नशिप करायचं, त्याची ऑलरेडी अप्रुव्हल घेतलेली आहे. सो त्याला जे काय आणि त्याचं टाइम टेबल फिक्स आहे की 15 दिवस तो कुठल्या डिपार्टमेंटमध्ये कुठला अभ्यास करेल, कुठलं ऑब्झर्व्हरशिप ऑलरेडी शेड्यूल केलेलं असतं. हा पूर्ण शेड्यूल केलेलं असतं. इथे आल्यानंतर त्यांची एक इयरली टेस्ट होते जी त्यांची पूर्ण FMGच्या त्या वर्षाच्या अभ्यासाच्या रिलेटेड असते. ती एक मॉक टेस्ट असते ऑल ओव्हर इंडियामधनं. ती का ते घेतो कारण त्याला कळतं की आपलं रँकिंग किती आहे. तो पहिल्यापासून अवेअर राहतो. त्याच्यानंतर FMGची तयारी होतो, तो इथे येतो परीक्षा, म्हणजे तो डिग्री घेऊन येतो. डिग्री घेऊन आल्यानंतर आमचे FMGचे सेंटर्स आहेत, प्रॉपर लर्निंग सेंटर्स आहे, अभ्यासिका आहेत की जिथे आपण 12 तासापैकी 6 तास मुलं इंटर्नशिप करतात तिथे. कारण आता त्यांच्याकडे लायसन्स आलं आहे पण जस्ट ते ऑब्झर्व करताय, इंटर्नशिप करतायत चांगल्या डॉक्टरच्या हाताखाली आणि सायमल्टेनियसली थेरॉटिकली आमच्या अभ्यासिकेत जाऊन FMGच्या सेंटर्समध्ये जाऊन ते प्रिपरेशन करतात परीक्षेचं. सो त्यांना त्यावेळेला ड्युएल फायदा होतो. त्यांना क्लिनिकल एक्सपोजरही आहे, त्यांना केस स्टडीजही बघायला मिळतात आणि त्यांना टेस्ट पण सोडवता येतात. त्याच्यामुळे त्यांचे मल्टिप्लाय होतात FMGचा पासिंग पर्सेंटेज चांगल्या मार्कांनी नेक्स्टचा. सो दॅट नेक्स्ट 2मध्ये त्यांना PGसाठी सीट्स त्यांची रिझर्व होईल. ओके. सो असा थ्रूआउट प्री काउन्सिलिंग टू पूर्णपणे मूळ डॉक्टर होऊन डिग्री हातात येऊन आमच्यापर्यंत ती डिग्री येऊन दाखवत नाही तोपर्यंत आमचा कम्प्लीट एंड टू एंड असिस्टन्स असतो. ओके. तर त्यासाठी खरंच खूप बेस्ट विशेष तुमच्या कामासाठी आणि खरंच थँक्यू सो मच वन्स अगेन की तुम्ही इतक्या लांबून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या ऑडियन्ससाठी एवढी वंडरफुल इन्फॉर्मेशन सांगितली की जे एकदम ट्रस्टवर्दी होते, की म्हणजे आपल्या माणसासारखं तुम्ही सगळ्या काही गोष्टी समजून सांगितल्यात, म्हणून खरंच थँक्यू सो मच. सो मी आता येणाऱ्या मध्ये जी काही नीटची 2026ची परीक्षा येणार आहे त्याच्यासाठी सगळ्या मुलांना, 12वीच्या मुलांना खूप खूप बेस्ट विशेष. आणि हा जो पॉडकास्ट तुम्ही बघितला असेल आणि खरंच तुम्हाला असं वाटत असेल की मी रिपिटेशनमध्ये जाऊ नये किंवा मी काय करावं, तर पालकांना मी खरंच सांगेन की डू कनेक्ट विथ अस. आमचे नंबर्स आणि आमच्या हेल्पलाईन नंबर्स आणि आमचे काउन्सिलिंग नंबर्स तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असतील. आमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा पण वेबसाईट ॲड्रेस आहे. आम्हाला प्लीज कनेक्ट करा अँड गेट अ गुड काउन्सिलिंग सेशन्स बिफोर यू डिसाईड एनिथिंग फॉर युअर किड चाइल्ड. जे काय आहे तुमच्या मुलांसाठी तुम्ही योग्य रस्ता निवडालच आणि त्याच्यामध्ये आम्ही तुमच्या मदतीला आहोत. सो परत एकदा सांगेन की तुम्ही डू कनेक्ट व्हा आमच्याशी, तुमच्या काउन्सिलर्सशी बोला आणि एनी टाईम जर तुम्हाला वाटत असेल की एक्सक्लुझिव्ह गायडन्स फ्रॉम मी हवा असेल तर तुम्ही ते पण आमच्या काउन्सिलर्सला सांगू शकता की आम्हाला मॅडमशी बोलायचं आहे. ते तुमची टाईम, वेळ, ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये पुण्यामध्ये आमचं ऑफिस आहे, तिथे तुम्ही कनेक्ट करू शकतात आणि आम्हाला भेटू शकता. ओके. येस. तर मंडळी, जर तुम्ही अजूनही हा पॉडकास्ट पाहत असाल तर ऑब्व्हियसली हा व्हिडिओ आवडलेला आहे, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. आणि जे काही तुमचे जवळचे व्यक्ती असतील, काही स्टुडंट्स असतील की ज्यांना मेडिकलमध्ये करिअर करायचं आहे, त्यांचा समजा गव्हर्नमेंट कॉलेजेसला नंबर लागलेला नाही आहे आणि आता त्यांना परदेशामध्ये MBBSची डिग्री करायची आहे, तर असे जे काही स्टुडंट्स असतील त्या प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ॲटलिस्ट आपला म्हणजे तुमच्या एका व्हिडिओ शेअर केल्यामुळे कदाचित त्या स्टुडंटचं अख्खी लाईफ सेट होऊ शकते, त्याला प्रॉपर गायडन्स मिळू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू.